साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माढा तालुका विधानसभा मतदारसंघामधील जी काही राजकीय परिस्थिती आहे ती जाणून घेणार आहोत। सध्या माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे आहेत। गेले 35 वर्ष ते मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। येणाऱ्या निवडणुकीत देखील त्यांनी सध्या तयारी सुरू केलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये सध्या पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी देखील आता त्यांच्या विरोधात दंड थोपटलेले आहे। आपण बघतो की सगळे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय परिस्थिती काय आहे आपण इथल्या स्थानिक लोकांकडून जाणून घेणार आहोत। मी पहिल्यांदा सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत बबनदादा शिंदे यांचे कार्यकर्ते आहेत। मला सांगा बबनदादा शिंदे यांनी या मतदारसंघाचा काय विकास केला? आदरणीय बबनदादा शिंदे यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडून आले त्यावेळी आपल्या माढा तालुक्याचा जवळजवळ 80% भाग हा दुष्काळी होता, म्हणजे पाणी पोचलेलं नव्हतं। त्यासाठी त्यांनी युतीचं शासन आलं आणि त्यावेळी युतीला मंत्रिपद नाकारून शिनामाळा योजना आणि भीमाचे बोगदा ह्याच्यासाठी पाठिंबा दिला। 2 योजना राबवून जो वंचित पाण्यापासून वंचित राहिलेला भाग होता त्या पाण्यासाठी प्रयत्न करून ते पाणी आणलं आणि ते बागायत केलं। त्याच्यानंतर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा कारखाना काढला। तसेच नंतर आपल्या ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये राहिलेली सगळी जी कामं होती ती सगळी दादानी केली आणि सामान्य लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढेल ह्या उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। दूध संघाचे चेअरमन असताना धवल क्रांती केली। प्रत्येक गावामध्ये 3-3 सांगा आता कोण आमदार तुम्हाला पाहिजे? आता रणजित भाया शिंदे हे आम्हाला आमदार पाहिजे। काय आणखी विकास करायचा राहिला काय नेमकं? आता आपल्या तालुक्याचा विचार करता सर्वांगीण विकासाचा विचार करता पाण्याच्या योजना जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत। मानेगावचंही आता नवीन मंजुरी घेतलेली आहे, म्हणजे पूर्ण 100% जवळपास तालुका ओली सोबत कार्यकर्ते आहेत। मला सांगा आता तुम्हाला आमदार कोण पाहिजे तालुक्यासाठी? आमचा तालुक्याचा विकास पाहिजे। आता आम्हाला तुतारीचा आमदार पाहिजे। त्यात संजय बाबा कोकाटे हे आमच्या तालुक्यात एकमेव नाव असं आहे की जनतेचा आमदार आहे, म्हणून संजय बाबा कोकाटे आमदार पाहिजे। आणखी काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। मला सांगा कोण आमदार आपल्याला माढ्याचा आता पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत पाहिजे? माढा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून आदरणीय बबनदादांनी यापूर्वी चांगली कामं केलेली आहेत, पण अजून बरीचशी काही कामं राहिलेली आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी एक नवीन नेतृत्व म्हणून आणि ज्या माणसाला तर सध्या काही कामच नाही असा माणूस म्हणून संजय बाबा कोकाटेंना लोकांची सगळ्यांची आमदार बबनदादा शिंदे यांना नको आहे? आता थोडी विश्रांती पाहिजे, विश्रांती हवी आहे। सोबत आहेत काय तुम्हाला माढ्याचा आमदार कोण पाहिजे? तसं पाहायला गेलं तर आमच्या दृष्टिकोनातून युवकांच्या अभिजित आबा पाटील आम्हाला आमदार इच्छा आहे, कारण ज्या प्रकारे त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालवला त्याचबरोबर सहकाराचं एक स्वतःचं जाळं निर्माण करून एक शेतकऱ्यांना एक न्याय देण्याचा त्यांनी जो न्याय दिला आहे त्यानुसार आम्हाला अभिजित आबा बबनदादा शिंदे हे महाविकास आघाडीसोबत महायुतीसोबत गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजी आपल्याला जाणवते, तर तुम्हाला काय वाटतं आहे खरोखरच नाराजी? तसं काय नाही, बबनदादाबद्दल नाराजी अशी वाटते तुम्हाला? काय रस्ते नाही गावाचं कुठले विकास संजय बाबा माणूस तो सरळ आहे ना, कशात मेंढ्यात नाही कुठल्या कशात। मला सांगा लाडकी बहीण योजना आता सरकारने सुरू केली, त्या योजनेचा काय फायदा होईल वाटतं तुम्हाला? त्या योजनेचा फायदा होईल की, कारण बऱ्याचशा घटकांना महिला मंडळाला त्याचा लाभ मिळालेला आहे, त्यामुळे त्याचा फायदा रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या उमेदवारीला फायदा होईल। आणि महत्त्वाचं माझं ऐकून घ्या तुम्ही, ह्याच्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्य हे जे काम आपल्या तालुक्यात थोडं कमी आहे ते रणजितसिंह बबनराव शिंदे हेच करू शकतात। आणि काही त्यांच्याकडे अधिकार नसताना त्यांनी डी फार्मसीची 2 कॉलेजं
बी फार्मसीचं एक कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज आणि व्हेटरनरी कॉलेज हे सर्व आत्ताच तुर्तास चालू केलेलं आहे आणि शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांची भयंकर घोडदौड. मला सांगा, आता बबनदादा शिंदेनी राजकारणात घेऊन आपल्या पुत्राला राजकारणामध्ये आणायचं जाहीर केलेलं, तर ते कितपत योग्य वाटतं, लोक स्वीकारतील असं वाटतं तुम्हाला? मुळात तर खरं बबनदादा 30 वर्ष राजकारण केलं, परंतु जी लोक गेली दादांकडे कामासाठी आणि गेल्यानंतर या बायांनी सांगितलं की दादा मंत्रालयात गेलेत आणि कुठलंही शेतकऱ्याचं त्यांनी काम केलं नाही. समजा तहसीलचं काम असेल तर फोन केलं नाही. खरं त्रास तर रणजित भायांनीच बबनदादाला दिला असं माझं स्पष्ट मत आहे. मला दुसरं सांगा असं वाटतं, जो तालुक्याचा विकास आहे, ज्या शरदचंद्र पवार साहेबाबरोबर ज्या बबनदादांनी काम केलं, अशा समध्या योजना ह्या शरद पवार साहेबांच्या माध्यमातून या योजना आणल्या आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून हे बबनदादा भाजपच्या वाटेवर गेलं. हे कितपत योग्य आहे असं मला म्हणायचं. ते बरोबर खंजीर खुपसला असं म्हणतात. बरोबर आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनात हाच विषय. कोण आमदार? बदल हवा आमदार नवा. कोण आमदार आहेत की इच्छुक नवीन मध्ये तुतारी, जो आमदार तुतारीचा होईल तो हवा. आम्हाला वाटतं जो शरद पवार साहेबांचं नेतृत्व करत तोच आमदार हवा. काय आता बरेच इच्छुक आहेत, 6-7 जण आहेत इच्छुक. संजय बाबा कोकटेच. या ठिकाणी आणखी काही ग्रामस्थ आहेत आपल्याला. काय नेमकं तुम्हाला नवीन आमदार तुमच्या तालुक्यासाठी कोण हवाय? रणजित भाया शिंदे. आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा तालुक्याचा कायापालट केलेला आहे. माढा तालुक्यामध्ये तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता. माढा तालुका सुजलाम सुफलाम करायचं काम आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं विचार अंगीकृत करून सर्व धर्मसंभाव मानून जनतेचा विकास करणारे नेतृत्व रणजित भाया शिंदे आहेत. म्हणून रणजित भाया शिंदे हे माढा तालुक्याचे आमदार व्हावे ही अशी माढा तालुक्यातील सर्व जनतेची इच्छा आहे. काही लोक म्हणतात की शरद पवारच्या पांडित खंजीर खुपसला बबनदादा. काय योग्य आरोप कसा वाटतो? खंजीर बिंजीर काय खुपसला नाही. बबनदादा आणि रणजित भाया खरी माणसं आहे ती आणि खऱ्या माणसाच्या पाठीमागे ही तालुका चालत आलेला आणि इथनं पुढे बी चालणार आहे. बबनदादा शिंदेचं नेतृत्व लोक स्वीकारतील असं वाटतं? 100% रणजित भाया शिंदे 1 लाख मतांनी आमदार होणार एवढे या ठिकाणी सांगतो. आपल्यासोबत युवक तरुण आहेत. तुम्हाला काय तालुक्याच्या विकासासाठी कोण आमदार हवा वाटतो? तसं पाहिलं तर 30 वर्षामध्ये कोणतंही असं म्हणजे विकासाचं काय विजन दिसलं नाही आहे आणि शैक्षणिक सुविधा असू द्यात किंवा ग्रामीण रस्ते, परत आरोग्य सुविधा, ह्या अशा काही असे काही प्रश्न आहेत ना, ते आजपर्यंत 30 वर्षात माझ्या तरी जसं मला समजते असं तरी काही सुटलेलं दिसत नाही आहेत. म्हणजे प्रचंड बऱ्यापैकी म्हटलं तर नाराजी आहे या मतदारसंघामध्ये. नवीन आमदार तुम्हाला कोण हवाय? नवीन आमदार म्हणलं बदल तर 100% पाहिजेच आहे, पण नवीन आमदार तसं विचार करायला गेलं तर मग माझ्या माहितीनुसार तर म्हणजे बऱ्यापैकी नाव चर्चित जाते ते अभिजित आबा पाटील यांचं नाव ऐकलं जात आहे. मग शेवटी लोकांना बदल हवं म्हणजे ठरवतील लोक काय करायचं काय नाही ते. काय कोण तुम्हाला नवीन आमदार हवा? आम्हाला नवीन आमदार अमिताभ पाटील. त्यांचं जे युवा वर्गावर जे कॉन्टॅक्ट चालू आहे त्यानुसार असं वाटतं की आबा 100% बदल घडवणार. तर मी ते काका बोलले की आता आरोग्य आणि शैक्षणिक दृष्ट्या मग त्यांनी 30 वर्षापूर्वी का केलं नाही, आताच का करतील बदल असं आम्हाला बोलायचं. मला सांगा काय परिस्थिती शिरूरचं राहणार आहे मी खास. मला सांगा आता या ठिकाणी आणखी काही तरुण आहेत. काय नेमकं तालुक्यामध्ये तुम्हाला कोण आमदार पाहिजे? यावेळेस पुत्राला संधी मिळावी अशी सर्व तरुणांची आणि सर्व माढा तालुक्यातल्या लोकांची इच्छा आहे. भूमिपुत्र म्हणजे संजय बाबा कोकाटे. त्यांना वर्षामध्ये बबनदादा शिंदेचे नेतृत्व एकमुखी स्वीकारलं जाते. काय विकास झाला? तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला, व्यवसाय उद्योग व्यवसाय तसं काही वेगळा विकास तर काही झाला नाही. फक्त गावात एक जवळ काही विकास सांगण्यास जोगा सुद्धा नाही. आणि रणजित भाई जे पद भूषवत आहेत चेअरमन पदाचे दूध संघाचं, त्यांनी प्रत्येक गावात किती दूध डेअऱ्या चालू केल्या हे अजून विचारावं. या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. एकमेकाबद्दलचे अनेक महत्त्वाचे मुद्दे सांगितले जात आहेत. माझ्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत. काय तुम्हाला नवीन आमदार कोण पाहिजे? काय
माढा तालुक्यात 30 वर्ष मी काय सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा. आमदार बबनराव शिंदे यांचं वर्चस्व आहे. टेंभुर्णी शहरात आणि प्रत्येक ग्रामीण भागात कुर्डवाडी असेल, टेंभुर्णी असेल, माढा असेल, एक साधी मुतारी बांधणं झालं नाही काय. आणि कुठला माढा तालुक्यात सलग 4-5 किलोमीटर खडा नसणारा रस्ता अद्याप बबनदादाच्या हयातीत झाला नाही. आम्ही कोंडार भागातून आलोय, एक सुद्धा रस्ता असा खडा नसणारा चांगला रस्ता. नवीन आमदार तुमचा कोण आहे? कोण तुतारीत कोणी जर असलं चालतंय, जनतेला फक्त तुतारी पाहिजे. बघितल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र आहेत. काही शेतकरी बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काय कोण नवीन आमदार तुम्हाला? नवीन येणारा आमदार पाहिजे आता डोळ्यासमोर काय आता पवार साहेब तिकीट देते देण्यावर अवलंबून आहे. पवार साहेब जे तिकीट देतील त्याच्यावर अवलंबून होणार आहे जनतेचं. टेंभुर्णी शहरचा कौल. ठिकाणी आपण बघितलं की आरोप प्रत्यारोप होत आहेत. एक बबनदादा शिंदेचे कार्यकर्ते विकासाचा दावा करतात, विरोधक मात्र विकास झालेला नसल्याचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.